हा या तीन लाईन करता दोनच करा महिलांच्या डबल लाईन लावला का सिंगल लावा ना सागर अंतर आहे का तुझ्यामध्ये बघा बघा बरं लक्ष असू द्या सावधान ओके ना बरं ठीक आपल्या सर्वांचे आदर्श स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना त्यांच्या प्रतिमेला वंदन करून आज भगवान काटे चाल आणि या चालीतील सर्व रहिवासी त्याच पद्धतीने गणेशनगर पुनर्वसन कृती समिती शिवस्वराज्य सामाजिक सांस्कृतिक मंडळ आणि संकल्पदीप सामाजिक हे गाड्या सर्व बंद करा तिकडे इकडेच घ्या लाईन अशी नाही तर बस डिस्टर्ब होईल ते आई अशा तो बस बस तुम्ही जा तिथे
महिलांचं काहीतरी कन्फ्युजन. या सर्व मंडळाच्या माध्यमातून आपण सालाबाद प्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा करतो आणि या प्रजासत्ताक दिनाला आपल्या विभागाचे विकासक ज्यांनी खऱ्या अर्थाने या विभागाचा विकास खूप जलद गतीने केलेला आहे ते आपले सर्वांचे आदर्श जनार्दन शेठ म्हात्रे आज त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कैलासवासी नित्य कार्य सम्राट श्रीधर परशुराम म्हात्रे यांचे चिरंजीव राहुल श्रीधर म्हात्रे हे आपल्या सर्वांचे युवकांचे प्रेरणा आहेत, युवकांचे आदर्श आहेत. त्यांच्या समेत आजच्या हे ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे. त्या निमित्ताने उपस्थित डोंबिवली शहर शाखेचे संघटक आदरणीय सोपानजी पाटील, आमचे मार्गदर्शक आणि आमचे गुरुवर्य आहेत. त्याच पद्धतीने विभाग प्रमुख आदरणीय नरेशदादा कदम आणि अंकित शाखा प्रमुख अंकित जाधव साहेब, आपण सर्वजण आजच्या या ध्वजवंदनाकरता सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल परत एकदा सर्वांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. खरं तर आज आपला हा आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे. म्हणूनच आपण 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आज या ठिकाणी आपण उपस्थित राहिलेलो आहोत. त्याकरता आपण प्रथम परेड घ्यायचे आहे. परेड सावधान. परेड विश्राम. परेड सावधान. परेड विश्राम. आज या ठिकाणी आदरणीय राहुलदादा म्हात्रे यांना आणि सोपानजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी ध्वजवंदन करायचे आहे. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. झंडे को सलामी देंगे, सलामी दे. राष्ट्रगीत शुरू करेंगे. राष्ट्रगीत शुरू कर. धन मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग. सिंध हिमाचल यमुना गंगा उच्चल जल सितरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम.
सर्वांनी हात पुढे करायचा आहे. आपण संविधान प्रास्ताविकेचं वाचन होत आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवून याचा व त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करू. आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून अर्पण करीत आहोत. त्यानंतर आपल्या गणेशनगर पुनर्वसन कृती समितीचे अध्यक्ष आदरणीय शिवशंकरजी धबडके हे मार्गदर्शन करतील आणि नंतर राहुल दादा त्याच्यावर बोलतील. सर्वप्रथम सर्वप्रथम आज जो काही प्रजासत्ताक दिन आहे त्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. भारत जरी स्वतंत्र झाला असला तरी या देशाचे कारभार चालवण्यासाठी काही नियमांची आवश्यकता होती आणि या नियमांना लागू करण्यासाठी एका घटना समितीची निर्मिती झाली आणि त्या घटना समितीवर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्या अंतर्गत एक मसुदा समिती निर्मित झाली. त्या मसुदा समितीवर विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून या भारताची राज्यघटना निर्माण झाली. ही भारताची राज्यघटना निर्मिती म्हणजे 9 डिसेंबर 1946 रोजी या घटना समितीची स्थापना झालेली आहे. त्यानंतर जे काही आता प्रस्तावनेचं वाचन झालेलं आहे त्याला इंग्लिशमध्ये आपण प्रिॲम्बल म्हणतो. ती आपली उद्देश पत्रिका आहे आणि या घटनेचा सर्व आत्मा या उद्देश पत्रिकेमध्ये मांडलेला आहे. तर मित्रांनो, ही उद्देश पत्रिका आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी त्यांनी हा विचार मांडला आणि 22 जानेवारी 1947 रोजी तो सर्व जी काही समिती होती त्यांनी तो मान्य केलेला आहे. आणि ही घटना एकंदरीत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या कालावधीमध्ये पूर्ण झाली आहे आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी ती पूर्ण झाली. परंतु तिची प्रत्यक्षात अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 ला झाली आणि या दिवसाला खऱ्या अर्थानं प्रजाची सत्ता निर्माण झाली. मित्रांनो, काल 25 जानेवारी झाला आणि या 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदान दिवस आपण साजरा करतो आणि या मतदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं
आपण प्रतिनिधी लोकप्रतिनिधी राज्य करण्यासाठी पाठवत असतो, लोककल्याणासाठी पाठवत असतो. या दिवसाला फार महत्व आहे आणि ही 26 जानेवारी म्हणून तेव्हापासून आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरी करतो. मित्रांनो, आता प्रस्तावना वाचली त्यामध्ये जे काही महत्वाचे तत्व सांगण्यात आहे. सार्वभौम, आपल्याला भारत हा एक सार्वभौम देश आहे. दुसऱ्या कोणत्याही राष्ट्राचं प्रभुत्व आपल्यावर नाही. आपले निर्णय आपण स्वतः घेऊ शकतो. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभाची चर्चा चालत असताना अनेक धर्माचे पुढारी तिथे आले होते. त्यांनी सांगितलं की याची घटनेची सुरुवात अल्लापासून करावी, रामपासून करावी. परंतु भारत अनेक पुष्पांचा देश आहे, अनेक फुलांचा, म्हणजे अनेक धर्मांचा देश आहे. कोणत्याही धर्माचं नाव न घेता इथं प्रभुत्व हे जनतेचं असलं पाहिजे. म्हणून या घटनेची सुरुवात कशी केली आहे? आम्ही भारताचे लोक, म्हणजे सर्वस्व कोण आहे? या घटनेचा केंद्रबिंदू हा जनता आहे, लोक आहे. इतकं महत्व, म्हणजे धर्म ही प्रत्येक वैयक्तिक बाब आहे, परंतु लोककल्याण हे महत्वाचं आहे. कोणतीही घटना त्याच्यामध्ये लोकांचं कल्याण असलं पाहिजे, या उद्देशानं आम्ही भारताचे लोक यापासून या घटनेची सुरुवात झाली आहे. म्हणजे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, लोकशाही, गणराज्य या घटनेचा आधारस्तंभ आहे. त्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, राजनैतिक न्याय, त्याचबरोबर समता, स्वातंत्र्य, बंधुता हे काही मूल्य आहेत ते आपल्या राज्यघटनेचे आधार आहेत. आणि म्हणून आपण हा प्रजासत्ताक दिन आज साजरा करतोय. आज या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पुढील जो काही कार्यक्रम आहे तो आमचे गणेश मोहिते सांगतील त्याप्रमाणे होईल. त्यानंतर आदरणीय राहुलदादा म्हात्रे हे मार्गदर्शन करतील. आजच्या या भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खरं तर दभाडके साहेबांनी खूप चांगलं आणि सुंदर विश्लेषण आजच्या दिवसाचं केलंय. खरंच आजच्या दिवसाचं महत्त्व सांगणं खूप गरजेचं आहे. नवीन पिढीला देखील त्यांचं महत्त्व समजणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही सांगितलं. नक्कीच थोडक्यात बोलायचं झालं तर आजचा दिवस ज्या संविधानाचं प्रतीक म्हणून आपण साजरा करतो ते आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार सन्माननीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी अभिवादन करतो. आणि नक्कीच आजच्या दिवशी भारताची एकता कशी आपण जपून ठेवू शकतो यासाठीच आपण सगळेजण प्रयत्नशील राहिलो पाहिजे. आणि हे जे आपण बोलतो की भारतासाठी आपण काय करायचंय तर त्याची सुरुवात कुठून होते? तर आपल्या घरापासून. आपलं घरच आपल्यासाठी भारताची सुरुवात आहे. आणि नक्कीच आपण सर्वजण आपल्या घरातून, आपल्या परिसरातून आणि आपल्या परिसरातील लोकांपासून ही सुरुवात केली पाहिजे की त्या ठिकाणी आपण एकमेकांची सहायता केली पाहिजे, एकमेकांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, एकमेकांना मदत केली पाहिजे. त्यांनीच आपलं एकमेकांच्या सहायताने आपला हा देश जो आहे तो पुढे जाण्याचं काम होणार आहे. आणि नक्कीच माननीय जनार्दन म्हात्रे साहेब असतील किंवा जसे की मोहिते साहेब बोलले, नित्यकार्य सम्राट श्रीधर म्हात्रे असतील, यांचा आदर्श घेऊन आपण आपल्या या प्रभागालाच आपलं घर मानून आपण ही सेवा जी आहे ती आपण करत असतो. आणि प्रभागात आपण कशी प्रगती करू त्यानेच आपले देशाच्या प्रगतीला कशी जोड होईल याचा आपण सगळेजण आम्ही सगळेजण विचार करत असतो. आणि पुढे देखील जेव्हा जेव्हा आपल्या जे काही समस्या असतील किंवा काही या चाळ परिसरातल्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोतच. पण नक्कीच अशा प्रकारचे जेव्हा कार्यक्रम आपल्या या परिसरात होत असतात तेव्हा नक्कीच एकोपाचा जो एक वातावरण आहे तो निर्माण होतो. आणि नक्कीच खूप चांगल्या प्रकारे इकडे प्रत्येक सण साजरा होत असतो. त्यासाठी तर मला खूप आनंद होतो आणि म्हणून मी आवर्जून येत असतो. आज काही कारणास्तव आपले माननीय जनार्दन म्हात्रे साहेब असतील किंवा रेखाताई जनार्दन म्हात्रे या दोघांनाही काही पक्षाच्या अंतर्गत कारणास्तव येता आलं नाही. आणि डॉक्टर रवीना राहुल म्हात्रे यांना विविध ठिकाणी
आज बोलवण्यात आलं त्या देखील आता 5 मिनिटात इकडे पोहोचतायत. पण नक्कीच ही जी एकोपाचं हे जे कार्यक्रम आहे, आज जे 26 जानेवारीचं जे एक महत्त्वाचं कार्यक्रम आहे ते खूप चांगल्या प्रकारे इथे पार पडते आणि पुढे देखील असेच कार्यक्रम इथे होत राहावे आणि आपल्या भारताचा गौरव होईल असे कार्य आपल्याही हातून सर्वांच्या हातून घडावे एवढंच मी बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. सुंदर असं या ठिकाणी मार्गदर्शन आदरणीय राहुल दादा आणि धब्बडके साहेब यांनी केलेला आहे. आपण आता थोड्याच वेळामध्ये नृत्यनिर्देशिका योगिता सोनवणे यांच्या माध्यमातून मुलांचा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आपल्याला समजलंच असेल की संविधान निर्माता आणि त्यांनी काय कष्ट केलेले आहेत. म्हणून जाता जाता एवढंच सांगेन, कष्ट केलेत माझ्या अभिमाने वाटू नका रे. कष्ट केलेत माझ्या अभिमाने जाती जाती. आपल्याला नकारार्थी घंटा वाजवतच नाही, आपले ते 100% काम करतात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण या संपूर्ण कुटुंबाला म्हणजे कुटुंबातील 3 नगरसेवक आपल्या ह्या विभागाला लाभलेले आहेत आणि 3 जण चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यांना सपोर्ट म्हणून आजचा राहुलदादा म्हात्रे, त्यानंतर जनार्दन म्हात्रे हे आपले आदर्शच आहेत. आणि त्याच ह्या विभागावर जसं आता संकट आहे, आम्हाला या संकटाला गरज आहे आणि त्या गरजेसाठी आपण ज्या पद्धतीने आता भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे, तर संपूर्ण भारतीय जनता पार्टी या ठिकाणी ज्या ज्या वेळेला गरज असेल त्या त्या वेळेला तुम्ही ती उभी कराल एवढंच मी या ठिकाणी आपल्याकडून आश्वासन घेतो आणि या ठिकाणी आता हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. अशाच थांबा मुलांनो आणि ते वडापाव पण वाटायला व्यवस्थित वाटा कुठे येते मला